श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज स्वामी माऊली तुम्हाला माऊली रूपात भेटायला आले आहेत. देव म्हणतात, जेव्हा तू माझे नामस्मरण करतो तेव्हा तू मला आपल्या जवळच प्राप्त करतोस. विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही देवाला श्रद्धेने भक्तीने हाका मारता तेव्हा देव तुम्हाला अनेक संकेत देऊ इच्छितात. ते कधीकधी तुमच्या जवळपासच असतात असा तुम्हाला भास देखील होतो, पण तुमचा त्यावर विश्वास बसतो किंवा कधीकधी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता. देव म्हणतात, मी तुझा असा देव आहे की तुला कधीही एकटे सोडत नाही आणि कोणत्याही कठीण काळात तर त्याहून नाही. देव म्हणतात, बाळा, कधीकधी कोणती वेळ परीक्षेची असते, पण तेव्हाही घाबरू नको, कारण मी तुझी मदत करायला इथे नेहमीच उपस्थित असतो आणि मी तुझी मदत देखील करत असतो. देव म्हणतात, कधीकधी तुमच्या नातेवाईकांतर्फे तर कधी तुमच्या मित्र परिवारातर्फे मी तुमची मदत देखील करत असतो. ती तुम्ही प्राप्त करता, कारण तुम्ही त्या कार्यांसाठी माझा धावा केलेला असतो. देव म्हणतात, मी प्रत्यक्ष जरी तुला दिसत नसलो तरीही माझी काही संकेत तुम्हाला नेहमीच प्राप्त होतात. देव म्हणतात, बाळा, तू ज्या काही इच्छा अपेक्षा देवांकडून ठेवू इच्छितो त्या तुला लवकरच प्राप्त होतील. त्या तुझ्यासाठी एक योजनेद्वारे कार्यान्वित केल्या जात आहेत. यावर संपूर्णपणे विश्वास ठेव. या शुभ दिवसांमध्ये तुम्ही जे काही देवांकडे प्रार्थनेने मागितले आहे ते सर्व काही देव तुम्हाला देत आहेत. देवांची इच्छा आहे की तुम्ही आनंदी राहावे. तुम्ही तुमच्या परिवारासोबत ज्याप्रमाणे आनंदित राहाल, उत्साहात राहाल, त्याप्रमाणे देव तुम्हाला आणखीनही काही आनंद देऊ इच्छितात. ते तुमच्या मार्गात आहे. देव म्हणतात, तुझ्यासाठी मी असे द्वार उघडत आहे ज्यातून तुझ्यासाठी ते सर्व काही आनंद मी तुला देऊ इच्छितो. तू फक्त विश्वासाने नामस्मरण करत राहा, कारण जेव्हा तू नामस्मरण करशील तेव्हा तेव्हा माझी प्राप्ती तू सहज करून घेशील. देव तुमच्यासाठी एक चमत्कार पाठवू इच्छितात. तो तुम्हाला 24 तासाच्या आत प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, विश्वास ठेव बाळा, तू ज्यासाठी आमची प्रार्थना केली आहे ते तुला लवकरच प्राप्त होणार आहे. तो चमत्कार तुझ्यासाठी देवदूत घेऊन येत आहेत. ते तुझ्या मार्गात आहे. तुम्ही ज्या काही इच्छा करत आहात ते मिळायला तुम्हाला आता काहीही वेळ लागणार नाही. देव तुमची इच्छा लवकरच पूर्ण करणार आहेत. ती इच्छा तुमची कोणत्याही प्रकारची असो, कधी तुमच्यासाठी ते आर्थिक चमत्कारांच्या रूपात तुम्हाला प्राप्त होईल. ज्यांनी आमच्याकडे काही वस्तूच्या रूपात काही मागितले आहे ते देखील त्यांना प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, कोणी माझ्याकडे ते नाते मागू इच्छितात, त्या नात्यात तो घट्टपणा मागू इच्छितात, ते सुद्धा त्याला मी देणार आहे. देव म्हणतात, जो कोणी माझ्याकडे ते प्रेम मागू इच्छितो त्याला मी त्या प्रेमाचा आशीर्वाद संपूर्णपणे देऊ इच्छितो. देव म्हणतात, तू ज्या काही इच्छा अपेक्षा आमच्याकडून ठेवत आहेस त्या तर तुझ्या पूर्ण केल्या जातील, पण तूही आपल्या कर्मात मागे सरकू नकोस. प्रत्येक कार्यात तू पुढे राहा आणि तू ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करत आहेस त्यासाठी
कार्य मात्र थांबवू नकोस, कारण त्यात तुझी प्रगती आणि तुझी खूप काही अशी भरभराट देव करू इच्छितात, जी तू देवांकडे प्रार्थनापूर्वक मागितली आहेस. देव म्हणतात, बाळा, येणारा काळ तुमच्यासाठी उन्नती आणि प्रगती घेऊन येत आहे. विश्वास ठेवा, ते सर्व काही तुमच्या मार्गात आहे. देव म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी आता तुम्हाला वाटणारे अशक्यही शक्य करून देणार आहोत. तेव्हा विश्वासाने पुढे या. देव तुमची ओंझळ आशीर्वादाने भरू इच्छितात. त्यासाठी प्रेमाने त्याचा स्वीकार करा, आनंदाने त्याचा स्वीकार करा. देवांवर विश्वास ठेवा. देव तुमच्यासाठी ते सर्व काही करणार आहेत, जे तुम्ही या क्षणाला देवाकडे प्रार्थनापूर्वक मागत आहात. देव तुमच्या केलेल्या सर्व प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला लवकरच एका चमत्काराद्वारा प्राप्त करून देणार आहेत. विश्वासाने तुम्ही प्रार्थना करत राहा, कारण तुम्ही देवांकडे जेही मागत आहात ती प्रार्थना पूर्ण होणार, यात शंका घेऊ नका. देव म्हणतात, तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव, कारण मी तुझ्यासाठी ते अशक्य वाटणारे कार्यही शक्य करणार आहे. तेव्हा आता मनाला विचलित करणे थांबव, चिंता करणे थांबव, मनाला प्रसन्न कर, कारण मी तुझ्यासाठी ते सुख, ते आनंद, ते ऐश्वर्य, ते सर्व काही देणार आहे. यात आता काळजी करणे थांबवा, कारण देवांची इच्छा आहे की तू मनाला प्रसन्न ठेवलेस तर मी तुला तुझ्या अपेक्षेपेक्षाही दुप्पट काहीतरी देणार आहे. तेव्हा मनाला नेहमीच आनंदी ठेव. तुम्ही धैर्याने पुढे या. आपले कार्य मन लावून पूर्ण करा. देवांवर विश्वास ठेवा. श्रद्धेने, भक्तीने तुम्ही आमच्याकडे आला आहात, तेव्हा आता विश्वास ठेवा. ते सर्व काही होणार आहे, ज्यासाठी तुम्ही आमची प्रार्थना केली आहे. देव म्हणतात, जर तू विश्वास करशील तर तुझे ते कार्यही मी पूर्ण करेल, ज्याची तू इतके दिवस प्रतीक्षा करत होतास. येणारे 24 तास तुझ्यासाठी खूप काही महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्या आशीर्वादाला प्राप्त करण्यासाठी आता तुला काहीच अवधी बाकी आहे. देव म्हणतात, तुमचे जीवन त्या सुखांनी भरणार आहे, त्या आनंदाने परिपूर्ण होणार आहे. विश्वासाने पुढे या. देव तुमची ओंझळ भरू इच्छितात. तुमच्यावर देव सुखांचा वर्षाव करू इच्छितात. तुमच्यात आता ते सुसंवाद वाढतील. तुमचे आपसी मतभेद मिटवून, तुमचे संघर्ष मिटवून देव तुमच्यात ते सुसंवाद आणि ते आनंद प्रस्थापित करू इच्छितात. देवांची इच्छा आहे की तुम्ही आणि तुमची मुले बाळे सुखी व्हावीत. हा आमचा आशीर्वाद. देव म्हणतात, ज्या नात्यातून तुला जी अपेक्षा आहे की तो योग्य सन्मान प्राप्त व्हावा, तर तो तुला प्राप्त होईल. जे तुमचा मान सन्मान करू इच्छितात तेच नाते देव तुमच्याकडे ठेवू इच्छितात. देव म्हणतात, मी तुझा आणि तुझ्या परिवाराचा कुठेही अपमान होऊ देणार नाही. त्यांना योग्य त्या वेळेस योग्य तो सन्मान दिला जाईल. तुमच्या सर्व काही अपेक्षा पुढील काळात पूर्ण होणार आहे. तुम्ही ते स्थान प्राप्त करणार आहात. तुम्ही देवाचा धावा केला आहे, तेव्हा देव तुमच्या मदतीसाठी नेहमीच इथे हजर आहेत. तुम्ही विश्वासाने देवाचे नामस्मरण करावे, देवाचे ध्यान करावे, चिंतन करावे,
मनन करावे. देव तुम्हाला ते सुखही प्राप्त करून देऊ इच्छितात. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.